आणि माझी आणि इंदिरा गांधींची भेट साधारणपणे 4-5 वेळा तरी झालेली आहे. त्यातली एक तर भेट अगदी सविस्तर आहे. म्हणजे मी त्यांचा जवळजवळ 2 ते 2.5 तासाचा इंटरव्ह्यू घेतला. त्या मुलाखतीमध्ये माझ्याबरोबर त्या मुलाखतीच्या वेळेला श्रीगम आजगावकर पण होते, माणूसचे संपादक. परंतु काही भाग मुलाखतीचा मी एकट्यानेच घेतलेला होता आणि त्यामुळे त्यावेळेला इंदिरा गांधींच्या व्यक्तिमत्वाचे, संभाषणाचे, त्यांच्या विचारांचे अनेक पैलू मला पाहायला मिळाले होते. इतर वेळेला भेटण्याचा मला त्यांना योग आला तो असा की 1969 मध्ये ज्या वेळेला काँग्रेस पक्ष फुटला त्यावेळेला एक काँग्रेसची परिषद मुंबईमध्ये आझाद मैदानावर झाली होती. त्यावेळेला मी नुकताच पत्रकारितेत शिरायच्या अगदी सीमेवर होतो. त्या पत्रकार म्हणून मी तिकडे गेल्यानंतर त्या समोरच बसल्यानंतर पत्रकार म्हणून मला अगदी मोक्याची जागा मिळत असेल. त्यामुळे त्या आझाद मैदानच्या परिषदेनुसार त्यांची माझी पहिली अगदी छोटीशी ओळख झाली. त्याच्यानंतर माझी त्यांची भेट झाली असं म्हणता येईल. म्हणजे ONGCचा जो प्लॅटफॉर्म आहे, आपल्याकडे जे खनिज तेल समुद्रामध्ये मिळतं सामुद्रिक खनिजातनं, त्याच्यातनं त्या तेलचा प्रकल्प उद्घाटनासाठी त्या आल्या होत्या. त्यावेळेला त्यांच्याबरोबर आम्ही गेलो होतो, पण त्या वेगळ्या हेलिकॉप्टरवरनं गेल्या, आम्ही वेगळ्या हेलिकॉप्टरवरनं गेलो. आणि मग तिकडे जो प्लॅटफॉर्म होता त्या प्लॅटफॉर्मच्या ठिकाणी आमची त्यांची भेट झाली. त्यावेळेला मात्र अगदी पत्रकार कमी होते. आम्ही 5-6 पत्रकारच त्याच्यावेळेला त्यांना भेटलो. त्याच्यामध्ये सुमन दुबे हे पण एक पत्रकार होते, ज्या सुमन दुबे राजीव गांधी फाउंडेशनचं काम करतात. इंदिरा गांधींना भेटल्यानंतर पहिली गोष्ट लक्षात यायची ती की त्यांचं अतिशय विलक्षण प्रसन्न व्यक्तिमत्व, त्यांचं अतिशय प्रसन्न हास्य आणि त्यांची कोणत्याही विषयावर, कोणत्याही प्रश्नावरती मोकळेपणाने चर्चा करायची तयारी. मला असं वाटतं अशा प्रकारचा मोकळेपणा फारच कमी लोकांमध्ये, मला नंतर तो राजीव गांधींमध्ये दिसला. परंतु इंदिरा गांधींचा जो एक करिश्मा ज्याला म्हणतात, जो एक चार्म होता, त्या चार्मचं रहस्य त्यांच्या संभाषणामध्ये होतं, त्यांच्या दिसण्यामध्ये होतं, त्यांच्या टापटिपीत होतं. आणि त्या प्रत्येक गोष्ट अतिशय व्यवस्थितपणे करताना असतात हे आपल्या लक्षात यायचं. ते लक्षात येताना मुलाखतीत सुद्धा एखादा मुद्दा, एखादा शब्द जर त्यांना वाटला की आपण चुकीने उच्चारलाय तर तो शब्द ते सांगायचे नका, हा शब्द नका लिहून घेऊ तुम्ही, हा शब्द घ्या. म्हणजे एकूण त्यांना भाषा, संभाषण, संवाद, विसंवाद कसे निर्माण होतात या सगळ्याचं जे भान होतं. आणि ते भान असताना एकूण राजकारण देशातलं आणि जगातलं शीतयुद्धाच्या पार्श्वभूमीवरचं याचं भान त्यांना असल्यामुळे जागतिक सत्ता समतोल हा सुद्धा त्यांच्या चर्चेचा एक विषय असेल. आणि त्या काळी म्हणजे साधारणपणे 1966 ते 1984 साली त्यांची हत्या झाली, तोपर्यंतचा काळ हा जागतिक शीतयुद्धाचा पराकोटीचा काळ होता. त्या जागतिक शीतयुद्धाच्या काळामध्ये सत्तेचा समतोल समजून घेऊन भारताचं प्रभुत्व, भारताचं वर्चस्व आणि भारताची प्रतिष्ठा आणि प्रतिमा जगभर टिकवणं हे त्यांना का शक्य होत होतं हे मला लक्षात आलं. कारण त्यांचं मन कधीही विचलित होत नव्हतं. 77 मध्ये त्यांचा पराभव झाला, त्याच्यानंतरही मी त्यांना भेटलो तेव्हा त्या विरोधी पक्षाच्या पुढारी होत्या. पराभवात न खचून जाता अतिशय सभ्यपणे, अतिशय सुसंस्कृतपणे सबंध जनतेशी कसा संवाद त्यांनी साधला हे तर मला वाटतं आता इतिहासामध्ये नोंदवलं गेलंय की पराभवात असल्यानंतर किती धीटपणाने, किती साहसी पद्धतीने तमाम लोकांशी त्यांनी संबंध साधला. बेलचीच्या हरिजन वस्तीमध्ये, दलित वस्तीमध्ये जाताना त्या आता हत्तीवरनं गेल्या, कारण संपूर्ण प्रदेश तिथले वापला गेला नव्हता चिखलाने. त्या चिखलातनं चालणंही शक्य नव्हतं. तिथले सर्वच लोक किंवा थोडेसे लोक जे जायचे त्या गावात ते त्या हत्तीवरून जायचे. इंदिरा गांधींनी सुद्धा तशाच प्रकारे हत्तीवरून प्रवास केला आणि त्या बेलचीला गेल्या, मुख्यतः दलितांवरच्या अत्याचाराच्या निषेधासाठी. मला वाटतं हा सगळा त्यांचा जो काही जीवनाचा प्रवास आहे तो प्रामुख्याने भारतातल्या लोकांना वाहिलेला आहे. दुर्दैवाने आज अनेक लोकांना इंदिरा गांधींचं पुरेसं स्मरण नाही. ज्यांनी पाहिलेत त्यांना त्याही लोकांना इंदिरा गांधींच्या बद्दल ती आस्था का वाटत नाही याचं मला आश्चर्य वाटतं. परंतु जर तुम्ही खेडेगावांमध्ये गेला, गावागावात गेला आणि त्या गावागावांमधल्या 50च्या पुढच्या लोकांशी बोललात तर त्यांना इंदिरा गांधी या अक्षरशः देवासमान वाटतात. केवळ युद्धात जिंकल्या म्हणून दुर्गासमान नाही तर देवासमान वाटतात. आणि त्याचं कारण त्यांची त्या लोकांबद्दल असलेली आस्था